सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाण्यातनं अटक। ठाण्याच्या कासारवडवली भागातनं हल्लेखोराला अटक झाल्याची माहिती। गुन्हे शाखा आणि वांद्रे पोलिसांची संयुक्त कारवाई। विजय दास असं अटक केलेल्या आरोपीचं नाव, तर आरोपी मूळचा पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यातला असल्याची माहिती। 200 पोलिसांच्या पथकानं सापळा रचत सैफच्या हल्लेखोराला अटक केली। अंगावर झाडाची पानं आणि गवत पांघरून आरोपी लपला होता। लेबर कॅम्पच्या मागे असणाऱ्या जंगलात आरोपी लपून बसला असल्याची माहिती। अटक केल्यानंतर चेंबूरमध्ये आरोपी विजय दासची पोलिसांकडून चौकशी। चेंबूरमधील चौकशीनंतर आरोपीला खार पोलीस ठाण्यात आणलं। आरोपीची पुढील चौकशी आता खार पोलीस ठाण्यात सुरू। सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणी सकाळी 9 वाजता मुंबई पोलिसांची पत्रकार परिषद। सैफ अली खानवरील हल्ल्यासंदर्भात पोलीस माहिती देणार। अभिनेता सैफ अली खानच्या तब्येतीत सुधारणा। सैफ अली खानला सोमवारी डिस्चार्ज मिळणार। मुंबई पोलीस सैफचा जबाब नोंदवणार। करीना कपूरनं मुंबई पोलिसांना सांगितला थरारक घटनाक्रम। घरी शिरलेल्या चोरानं सैफ नव्हे तर त्याच्या मुलावरच हल्ल्याचा डाव आखला होता का? करीनाच्या जबाबानंतर प्रश्न उपस्थित। संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरण आता धनंजय मुंडेंना भोवलं। पालकमंत्र्यांच्या यादीतनं धनंजय मुंडेंचा पत्ता कट। पुण्यासह बीडची जबाबदारी अजितदादांकडे, तर पंकजा मुंडे जालन्याच्या पालकमंत्री। बीडचं पालकमंत्री पद घेण्यासाठी मीच अजितदादांना विनंती केली होती। दादांनी जबाबदारी स्वीकारली, याचा मला आनंद। धनंजय मुंडेंकडून ट्विट करत अजित पवार यांचं अभिनंदन। अजित पवारांकडे बीडचं पालकमंत्री पद ही अतिशय आनंदाची बाब। अजितदादांना बीडचं राजकारण चांगलं माहिती आहे। दादा कुणावरही अन्याय होऊ देणार नाही। सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा। तर देवेंद्र फडणवीसांकडे गडचिरोलीच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी। आशिष जयस्वाल सहपालकमंत्री असणार, तर एकनाथ शिंदे मुंबई शहर आणि ठाण्याच्या पालकमंत्रीपदी। तर रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांच्याकडेच। मागूनही भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद नाही, तर उदय सामंत रत्नागिरी आणि नितेश राणे सिंधुदुर्गचे पालकमंत्री असणार। दरम्यान रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महाडमध्ये राडा। भरत गोगावलेंना डावलल्यामुळे शिवसैनिक संतप्त। शिवसैनिकांकडून मुंबई गोवा महामार्गावर टायर जाळून निदर्शनं। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज जनाक्रोश मोर्चा। संतोष देशमुखांचे कुटुंबीय मोर्चात सहभागी होणार। देशमुख कुटुंबीय मस्साजोगवरून छत्रपती संभाजीनगरकडे रवाना। पवार गटाचे उत्तम जानकर 23 तारखेला आमदारकीचा राजीनामा देणार। निवडणूक आयोगानं माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक जाहीर न केल्यास 25 तारखेपासून जंतर मंतरवर आंदोलनाचा इशारा। विधानसभा सदस्यांना निवडणूक आयोगाकडे नव्हे तर विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा द्यावा लागतो। मात्र नैराश्यातून तयार केलेले हे फेक नॅरेटिव्ह आहेत। सुनील तटकरे यांची उत्तम जानकरांवर टीका। एसटी बँकेत 150 कोटींचा घोटाळा। संचालकांनी 43 लाख सदावर्तेंच्या पत्नीच्या खात्यात टाकले। एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांचा आरोप, तर सदावर्तेंनी हे आरोप फेटाळले। टाटा मुंबई मॅरेथॉनचं यंदा 20वं वर्ष। 63,000हून अधिक मुंबईकरांसह जगभरातील धावपटूंचा मॅरेथॉनमध्ये सहभाग। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून या मॅरेथॉनला सुरुवात। टाटा मुंबई मॅरेथॉनला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची उपस्थिती। मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक IPS IAS अधिकाऱ्यांचा सुद्धा फुल मॅरेथॉनमध्ये सहभाग। अर्ज पडताळणीमध्ये लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार। निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींना पैसे देणं बंद करणार। आधी दिलेली रक्कम सरकार वसूल करणार नाही। मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। 10वी-12वीच्या हॉल तिकिटावरील जात प्रवर्गाचा उल्लेख रद्द। बोर्डाकडून दिलगिरी व्यक्त। विद्यार्थ्यांना 23 तारखेला आता नव्यानं हॉल तिकीट मिळणार।